हॅलो स्टुडंट, मी अनघा फाटक. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मागच्या भागात आपण ऑपरेशन ऑन नंबर्स हा युनिट चालू केलेला. त्याच्यातील ॲडिशन अप टू 5 डिजिट नंबर विथ कॅरिंग हा एक आपण लेसन पाहिला आणि आज आपण सबट्रॅक्शन अप टू 5 डिजिट नंबर विथ बॉरोइंग हा लेसन स्टार्ट करत आहोत. सबट्रॅक्शन अप टू 5 डिजिट नंबर विथ बॉरोइंग. आता पहिलं काय सांगितलं आहे बघा, बेसिक इन्फॉर्मेशन मी वाचून दाखवते. टेक प्रॉपर केअर व्हाईल कॉपिंग द नंबर्स फॉर परफॉर्मिंग द ऑपरेशन ऑफ सबट्रॅक्शन. आता प्रॉपर केअर काय घ्यायची आहे तुम्हाला, वाईल कॉपिंग द नंबर्स फॉर परफॉर्मिंग द ऑपरेशन ऑफ सबट्रॅक्शन. आता कोणतंही जे काय दिलेलं असेल ऑपरेशन ते पहिलं तुम्ही नीट रीड करायचं आहे आणि जे काही नंबर दिलेले आहेत ते व्यवस्थित लिहून घ्यायचे आणि त्याच्यानंतरच ते तुम्ही सॉल्व करायचे. बघा, राईट द नंबर्स करेक्टली इफ द नंबर इज गिवन इन वर्ड. जर तुम्हाला वर्डमध्ये जर एखादं हे दिलेलं असेल एक्झाम्पल, तर त्याच्यात जे काही नंबर असतील ते तुम्ही पहिले नीट लिहून घ्यायचे, ते समजून घ्यायचे. त्याच्यानंतर ट्राय टू अंडरस्टँड द लँग्वेज गिवन इन द प्रॉब्लेम विथ राईट फ्रेम. जे काय दिलेलं असेल, आता म्हणजे कधी कधी मिक्स वर्ड प्रॉब्लेम असतील किंवा ॲडिशन सबट्रॅक्शनचा जो काही वर्ड प्रॉब्लेम असेल तो नीट तुम्ही फ्रेम करायचा आहे आणि नंतरच तो सॉल्व करायला घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिस हॉरिझॉन्टल सबट्रॅक्शन. तर सबट्रॅक्शन जर तुम्हाला म्हणजे असं जर दिलेलं असेल तर या प्रकारे या मेथडने पण तुम्हाला सोडवता आला पाहिजे. म्हणजे हॉरिझॉन्टलने आन्सर काय येणार, इथे 19मधून 10 गेल्या तर 9 आणि हे आपण व्हर्टिकलने असं सॉल्व करतो. तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला ह्या मेथडने पण ते सॉल्व करता आलं पाहिजे हॉरिझॉन्टलने. आपण डिरेक्टली सॉल्व जी एक्झाम्पल आहे ती बघू. आता यामध्ये अजून काही तुम्हाला म्हणजे माहिती अशी सांगण्यासारखी नाही आहे. आपण डिरेक्टली एक्झाम्पल सॉल्व करू. पहिलं एक्झाम्पल आहे 7,000 मायनस 2,098. आता पहिलं आपण आता इथे तुम्हाला काय तर हॉरिझॉन्टलने दिलेलं आहे, आपण व्हर्टिकलने पहिला आन्सर काढू आणि नंतर हॉरिझॉन्टलने पण सॉल्व करू. 10मधून 8 गेले 2, इथे 9मधून 9 0, इकडे पण काय होणार तर 10, कारण आपण इकडे 1 घेतला म्हणजे इथे पण 9च राहणार. 2 0 9, इथे 1 घेतल्यावर काय होणार, बॉरो केल्यावर इथे 6 मायनस 2 4, 4,902. जे तुमचा पर्याय क्रमांक 2 इथे काय आहे तो बरोबर आहे. आता हेच जर तुम्हाला हॉरिझॉन्टल मेथडने सोडवायचं असेल तर बघा काय करायचं. पहिलं पूर्ण नंबर काय इथे 7,000, मी इथे पूर्ण काय आहे तर 2,000. 7,000 मायनस 2,000 काय येणार तर 5,000. बघा आन्सर काय आलं, 7,000 मायनस 2,000. बाकीचे हे जे नंबर आहे त्याचा आपण नंतर विचार करू. 7,000 मायनस 2,000 हे नंबर मी कट केले. आता हा कोणत्या प्लेसला आहे 2 तर 1000 प्लेसला आहे. मग 7,000मधून 2,000 गेले 5,000. आता पुढे काय करायचं तर 5,000मधून तुम्हाला काय करायचं आहे, 5,000 मायनस 98. आता 5,000मधून 98 गेल्यावर इथे 10मधून 8 तुम्ही असं पण हॉरिझॉन्टल मेथडने करू शकता. नंतर इथे काय येणार तर 0 येणार. बघा आन्सर आपलं सेम येणार. पुन्हा इकडे आपण 1 घेतला म्हणजे इथे 9 होणार आणि इथे 4,902. आता जशी तुम्हाला मेथड सोपी वाटत असेल तसं तुम्ही करायचं आहे, कारण इथे थोडा गोंधळ होऊ शकतो. त्यापेक्षा तुम्ही ह्याच मेथडने जर सॉल्व केलात तर बरं होईल. जे काय व्हर्टिकल मेथड मी तुम्हाला दाखवली त्या मेथडने इझिली तुम्ही सॉल्व करू शकता. ज्यांना हॉरिझॉन्टल मेथडने जमत असेल त्यांनी ह्या मेथडने पण ते एक्झाम्पल सॉल्व करू शकता. पुढचं एक्झाम्पल बघू आपण. ही सॉल्व जी तुम्हाला बुकमध्ये दिलेली एक्झाम्पल आहे तीच मी घेते. पर्याय क्रमांक 2 इथे बरोबर आहे. आता पुढे बघू आपण सेकंड नंबरचं एक्झाम्पल. व्हॉट शुड बी ॲडेड, मी लिहिते इथे ॲडेड टू 49,185 to get the sum नंबर बघा काय 68,903.
आता पहिली गोष्ट म्हणजे पहिले नंबर नीट लक्षात घ्यायचे. व्हॉट शुड बी ॲडेड टू 49,185 टू गेट द सम 68,903. आता एवढं तुम्हाला ॲडिशन म्हणजे सम टोटल एवढी आहे 68,903. व्हॉट शुड बी ॲडेड टू 49,185. यामध्ये कोणता नंबर ॲड करायचा की तुम्हाला एवढी सम भेटेल, म्हणजे एवढं टोटल तुम्हाला बेरीज भेटेल. तर काय कराल तुम्ही अशा प्रकारचं जेव्हा एक्झाम्पल येतं लक्षात घ्या. व्हॉट शुड बी ॲडेड टू 49,185 मध्ये कोणता नंबर केल्यावर तुम्हाला आन्सर, कोणता नंबर ॲड केल्यावर म्हणजे बेरीज केल्यावर तुम्हाला आन्सर एवढं येईल. तर इथे तुम्ही काय करू शकता, तर अशा प्रकारची जी एक्झाम्पल असतात ती इथे ॲडिशन दिलेलं आहे. ॲड केल्यावर कोणता नंबर येईल तर असं तुम्हाला विचारलं. मग आपण काय करायचं, जो नंबर तुम्हाला टोटल जी दिलेली आहे त्याच्यातून हा जो दुसरा नंबर इथे दिलेला आहे तो काय करायचा, मायनस करायचा. म्हणजे 68,903 मायनस 49,185. आता इथे तुम्हाला काय सांगितले, व्हॉट शुड बी ॲडेड, ह्याचा दुसरा कोणता नंबर ॲड केल्यावर एवढी तुम्हाला सम भेटते, म्हणजे टोटल आन्सर एवढं येईल. तर आता बघू आपण ते काय करू. तर इथे आपण काय करायचं, जो आता तुम्हाला सम किती दिलेली आहे 68,903 आणि जो दुसरा एक नंबर दिलेला आहे तो ह्याच्यातून काय करायचं इथे मायनस करायचा. आता आन्सर बघा काय आहे ना, 13 मायनस 5 8. त्याच्यानंतर इथे येणार, इकडे आपण 1 घेतला म्हणजे 9 मधून 8 1 आला, इथे 8 मधून 1 7, पुढे 18 मधून 9, कारण 8 मधून 9 जात नाही. सबट्रॅक्शन नीट करायचं, डोकं आपलं शांत ठेवून. 18 मधून 9 गेले, 9 राहिले, 5 मधून 4 गेला 1, 19,780. आता आपल्याला दुसरा नंबर कोणता भेटला बघा इथे 19,780. म्हणजे हा नंबर जर आपण ॲड याच्यात केला तर एवढं तुम्हाला आन्सर भेटेल. आपण हे आन्सर चेक करू. 49 49,185 प्लस आपलं जे आन्सर आलंय ते रिचेक करू आपण. आपल्याला हे एवढं आन्सर यायला पाहिजे तरच आपण जे आन्सर काढलंय ते बरोबर आहे. 5 + 8 13, 8 + 1 9 + 1 10, इथे प्लस 7 + 1 8 + 1 9, 9 + 9 18, इकडे 4 + 1 इकडे 6. ॲडिशन नीट करायचं. ॲडिशन काय जे काय असेल ते ॲडिशन सबट्रॅक्शन नीट डोकं शांत ठेवून करायचं. आपला आन्सर बरोबर येते 68. म्हणजे जे तुमचं सम टोटल इथे किती आलं आन्सर 68,903. म्हणजेच 49,185 मध्ये 19,718 ॲड केल्यावर आन्सर काय येतं तर 68,903. म्हणजे तुम्ही जे आन्सर आपण जे काय या ठिकाणी काढलेले ते बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 तुमचा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. आता आपण तिसरं एक्झाम, जसे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व कराल तसं तसं तुम्हाला अजून लक्षात येईल कोणतं एक्झाम्पल. जसा क्वेश्चन दिलेला असेल तसं तुम्ही ते सॉल्व करायचं आहे. इन द फॉलोइंग सबट्रॅक्शन द सेम नंबर इज इन द एम्प्टी बॉक्स. व्हॉट नंबर इज इट. आता मी क्वेश्चन लिहित नाही, फक्त जे नंबर दिलेले आहेत ते आपण इथे लिहू. 189 ब्रॅकेट दिलेला आहे, पुढे -1 2 2 12,285. आता आपल्याला अंकांचं वाचन रीडिंग पण नीट करता आलं पाहिजे. त्याची प्लेस व्हॅल्यू कोणत्या नंबरची काय आहे हे पण लक्षात घ्यायचं. 6 6 8 1. आता हे जे रिकामे ब्रॅकेट इथे दिलेले आहे तिथे कोणता नंबर येईल ते तुम्ही ओळखायचं आहे. आता अशा प्रकारची जेव्हा एक्झाम्पल तुम्हाला येतील की हे इथे काय दिलेले तर मायनस करायचं आपल्याला, आणि इथे जे काय इथे या ब्रॅकेटमध्ये दोन्ही ब्रॅकेटमध्ये कोणता नंबर येईल तो तुम्हाला काढायचा आहे. मग अशा प्रकारचं जर एक्झाम्पल आलं तर तुम्हाला दुसरा नंबर इथे कोणता दिलेला आहे
इथे लिहिते मी 12,285 आणि आन्सर किती आहे इथे आलेलं तर 6,681. आता या सगळ्याचं काय करायचं, जो एक नंबर तुम्हाला दिलेला आहे म्हणजे या संख्येतून हा नंबर वजा केल्यावर आन्सर एवढं येतं, मग हा दुसरा जो नंबर आहे आणि जे तुम्हाला आन्सर दिलेला आहे त्याचं काय करायचं तर ॲडिशन करायचं, कारण इथे मायनसचं आहे म्हणून. जर इथे ॲडिशन असतं तर आपण सबट्रॅक्शन केलं असतं. 5 + 1 6, 8 + 8 16 + 1 6 + 2 8 9. बघा 6 + 2 8. आता तुम्ही हे ओरली पण करू शकता, पण या मेथडने केला तर पटकन आन्सर येईल तुमचं. बघा म्हणजे ब्रॅकेटमध्ये इथे 18,966 म्हणजे इथे कोणता नंबर येणार ब्रॅकेटमध्ये तर 6 दोन्ही ठिकाणी एकच नंबर आहे 6 म्हणजे आन्सर तुमचं काय आलं तर 6. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. काही मी केलं नाही, फक्त जो दुसरा नंबर आहे तुमचा इथे दिलेला आहे 12,285 त्याच्यात जे आन्सर त्यांनी दिलेलं आहे ते मी ॲड केलं म्हणजे आपल्याला आपोआप आन्सर इथे मिळालं. 5 + 1 6, 8 + 8 16, 16चा 1 इकडे आपण 6 + 2 8 + 1 9, 6 + 2 8 आणि हा 1 म्हणजे 18,966. ब्रॅकेटमध्ये कोणते नंबर आले आपले 6. इथे लिहिते मी 6 म्हणजे 6 मधून 5 गेला 1, हे तुम्ही रीचेक पण करू शकता. इथे 16 मधून 8 गेले 8, नंतर इथे काय होणार तर 8 मधून 2 गेले 6, 8 मधून 2 गेले 6. हे आपण म्हणजे इथे 6 नंबर आल्यावर आन्सर पण आपलं काय येतं आहे बरोबर येते, म्हणजे आपण जे काय आन्सर इथे काढलं आहे 6 ते काय बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 तुमचा बरोबर आहे. पुढे बघू आपण. फोर नंबरचं एक्झाम्पल. आउट ऑफ ₹519 सलमा स्पेंट ₹350 ऑन बाईंग ग्रॉसरीज. हाऊ मच मनी डीड सी हॅव लेफ्ट. आता बघा सलमाकडे किती रुपये, मी पूर्ण एक्झाम्पल लिहत नाही इथे. सलमाकडे किती रुपीज होते तर ₹519. त्याच्यातले तिने किती स्पेंड केले, रुपीज म्हणजे खर्च केले ग्रॉसरीजवर 350. मग तिने तुम्हाला काय विचारले तर तिच्याकडे हाऊ मच मनी डीड सी हॅव लेफ्ट म्हणजे तिच्याकडे रिमेनिंग किती राहिले, शिल्लक किती राहिले ते तुम्हाला काढायचं आहे. मग काय कराल तुम्ही अशा प्रकारचा जर क्वेश्चन आला तर इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सलमाकडे होते किती 519, तिने खर्च किती केले 350. मग 519 मधून 315 मायनस करायचे, ते तुमचा आन्सर येईल. एक तर ते तुम्ही हॉरिझॉन्टली करू शकता किंवा व्हर्टिकली नंबर लिहून घ्या आणि असं जरी केला तरी होऊ शकतं. 9 - 5 4 0 2 204. आन्सर किती आलं तुमचं इथे 204. आता हे तुम्ही हॉरिझॉन्टली पण सोपं आहे. 9 मधून 5 गेले 4, ते 1 - 1 0, 5 मधून 3 गेले 2. फक्त हे जे यांची जी प्लेस व्हॅल्यू आहे ती व्यवस्थित लक्षात घ्यायची आणि त्यानुसार सॉल्व्ह करायचं. आन्सर किती आलं तुमचं 204. म्हणजेच कितवा पर्याय बरोबर आहे, पर्याय क्रमांक 3. आता ही मी सगळी तुमची सॉल्व एक्झाम्पल घेतली, पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढे आता आपण आपली सॉल्व एक्झाम्पल झालेले आहेत. आपण एक्झरसाइज बघू. एक्झरसाइजमध्ये काही एक्झाम्पल सॉल्व करू. 10.1. तुम्ही जर एकदा हे व्यवस्थित जर एक्झाम्पल सगळी नीट सॉल्व केलं तर तुम्हाला ही जी काही एक्झरसाइज आहे ती सोपी आहे, तसं काही कठीण नाही आहे. विच नंबर इज इमिजिएटली बिफोर 1000. आता 1000च्या बिफोर कोणता नंबर येतो हे तुम्हाला माहिती आहे. 1000च्या बिफोर नंबर कोणता येणार तर पहिलंच एक्झाम्पल 999. आता हे मी कसं केलं तर 9,999 मध्ये तुम्ही 1 ॲड केला, 9 + 1 10, 9 + 1 10 आणि इकडे 9 + 1 10. आता मी कॅरी ओव्हरचे इथे लिहिले नाही. तुम्हाला माहिती आहे की 9,999 मध्ये 1 ॲड केल्यावर कोणता नंबर येतो तर 1000. म्हणजे ह्याच्या आधी नंबर कोणता येणार 1000च्या आधी तर 999 इमिजिएटली बिफोर. ताबडतोब कोणता नंबर येतो तर 999. खूप सोपं एक्झाम्पल आहे. म्हणजे पर्याय क्रमांक तुमचा 3 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढे बघू आपण. आता
आपण हे हॉरिझॉन्टली सॉल्व करू आणि तुम्हाला व्हर्टिकली पण दाखवते. आता 22,222 मायनस 1 बघा 1,111. याच्यातून या नंबरमधून हा नंबर मायनस केल्यावर काय आन्सर येणार. आता आपण पहिलं हॉरिझॉन्टली बघू. आता हा इथे आहे जे नंबर 1 युनिट प्लेसला आहे हा 2 युनिट प्लेस म्हणजे 2 मधून 1 गेले 1 राहिले. त्याच्यानंतर 10 प्लेसचं बघू 2 मधून 1 गेले 1 राहिला इथे. नंतर 100 प्लेस बघू 2 मायनस 1 1. आता 1000 प्लेसचं बघू 2 मायनस 1 काय येणार इथे 1. आणि इथे 10,000 प्लेसला काय आहे तर 2 आहे. इकडे तुम्हाला दुसरी इकडे काय दिसत आहे काय 10,000 प्लेसला तर काहीच नाही आहे. मग आन्सर काय येणार आपलं इथे बघा 21,111. हे आता आपला आन्सर आला. आपण पुन्हा एकदा हे आन्सर हॉरिझॉन्टली सॉल्व केला तर व्हर्टिकली पण बघू. तुमच्या जर लक्षात येत नसेल तर तुम्ही असं पण सॉल्व करू शकता. 21,111 ते कोणत्याही प्रकारे जरी आन्सर काढला तरी आन्सर तुमचं एकच येणार. पर्याय क्रमांक 4 तुमचा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. खूप सोपं एक्झाम्पल आहे. पुढचं घेऊ आपण 3rd नंबरचं. जे एक्झाम्पल तुम्हाला हॉरिझॉन्टली जर जमत नसेल तर तुम्ही व्हर्टिकली पण ते नंबर लिहून घेऊ शकता. पण व्हर्टिकली लिहिताना आपण प्लेस व्हॅल्यू नंबरची लक्षात घ्यायची. 28,845 बघा 28,845 मायनस 18,978. आता मी व्हर्टिकली लिहिते 28,845. नंबर नीट बघूनच आन्सर हे करायचं सॉल्व करायचं आहे इथे. आता 28,845 मायनस 18,978. आता इथे काय होणार तर 15 मधून 8 गेले इथे 7. नंतर इथे आपण 1 इकडे घेतला म्हणजे 13 मधून 7 6. इकडे काय होणार 18. आता बघा इकडे 1 घेतला म्हणजे 17. 17 मधून 9 गेले किती राहणार इथे 17 मायनस 9 8. पुढे इथे काय होणार तर इथे पण 17 मधून 8 गेले कारण आपण 1 इकडे घेतला म्हणजे 17 मधून 8 गेले बघा 9. आणि इकडे आपण 1 घेतला 0. पुन्हा इकडे चेक करायचा आन्सर 15 मधून 8 7. तर इकडे आपण 1 बॉरो केल्यामुळे 13 मधून 7 6. इकडे पण 1 बॉरो केला त्याच्यामुळे इथे 17 8 मधला 1 कमी झाला म्हणजे इथे किती होणार 17 मायनस 9 8. इथे 17 इथे पण तेच होणार कारण इकडे 1 आपण बॉरो केला आहे. तर 17 मायनस 8 किती होणार इथे तर 9. आणि इकडे काय राहणार तर 1 1 मायनस 1 0. 9,867 इथे आपला आन्सर आलेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. आता ही जेवढी तुम्ही स्वतः एक्झाम्पल सॉल्व कराल तेवढं तुम्हाला अजून ते सोपं वाटेल. आता या एक्झरसाइजमध्ये एक्झाम्पल अशा प्रकारचे असल्यामुळे मी प्रत्येक एक्झाम्पल इथे तुम्हाला सॉल्व करून दाखवते. पुढचं बघू. किंवा तुम्हाला जर हे हॉरिझॉन्टली जमत असेल तर तुम्ही हॉरिझॉन्टली पण करू शकता. पण अशा प्रकारची जर सोपं एक्झाम्पल असेल आता मगाशी आपण घेतलं एक 22,222 मायनस 1,111 तर ते सोपं होतं त्याच्यामुळे आपण हॉरिझॉन्टली सॉल्व करू शकतो इझिली. पण कधी कधी अशा प्रकारचं जर एक्झाम्पल तुम्ही हॉरिझॉन्टली करायला गेला तर गोंधळू शकतो म्हणून व्हर्टिकलीच लिहून घ्यायचं कोणतं एक्झाम्पल. पुढे बघू आणि पटकन सॉल्व करून होतं व्हर्टिकली. 4 नंबरचं एक्झाम्पल 15,000 मायनस 5,000 is equal to 10,000. देन जर तुम्हाला विचारलंय 15,000 मायनस 5,000 इज इक्वल टू 10,000. देन 15,000
5222 मायनस 5222, याचा आन्सर काय येणार इथे? आता 15,000 मधून 5,000 गेल्यावर काय येत आहे? तर 10,000 येत आहे. म्हणजे इथे बघा, इथे 5,000 आणि इथे 5,000. 10,000चा नंबर बघू नका, 10,000चं आहे तसा ठेवा, पण 5,000 मधून 5,000 गेले काय येणार आन्सर? 0 येणार. किती 0 आहे येणार इथे? 5 मधून 5 गेला काय? 0. म्हणजे इथे टोटल 4 0 आहे, तसेच 4 लिहायचे आणि हा 1. आता हे तुम्हाला दाखवलेलंच आहे इथे सॉल्व्ह करून. मग इथे पण तीच मेथड बघा. इथे नंबर काय तर 5, हा 1 सोडून द्या, 5,222 आणि हा 5,222. हे चारही नंबर, हे इथले 4 नंबर आणि हे 4 नंबर सेम आहे. म्हणजे इथे तुम्हाला काय येणार आन्सर? तर 4 टाइम 0 लिहायचा बघा, 4 टाइम 0 आणि राहिला किती आपला 1. तर इथे पण आन्सर तुमचं काय आलं? तर 10,000. हे बघितल्या तुम्ही सांगू शकता की इथे 15,000 मायनस 5,000 इज इक्वल टू 10,000. इथे पण काय आहे तर 15,222 आणि 5,222. हे जे नंबर आहे 1000 प्लेस पासून युनिट प्लेस पर्यंतचे ते काय आहे तर सेम आहे. त्याच्यामुळे हे सरळ नंबर काय होणार, याच्यातून मायनस केल्यावर आन्सर 0 येणार. आन्सर काय आला आपलं? 10,000. हा 1 आपण आहे तसंच लिहिला. म्हणजे पर्याय क्रमांक तुमचा किती बरोबर आहे? 1.